श्री स्वामी समर्थ. कधी विचार केला आहे का, ज्या व्यक्तीला आपण आपली अर्धांगिनी किंवा प्राणप्रिय व्यक्ती म्हणतो, पती म्हणतो, बायको म्हणतो, त्यासोबत आपण अग्नीच्या साक्षीने 7 फेरे घेतले, जन्मोजन्मीच्या भेटीचे वचन घेतो, तेव्हा ती व्यक्ती अचानक हे जग सोडून जाते. ऐकल्यावर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. मृत्यू म्हणजे फक्त शरीराचा अंत आहे, पण त्या आत्म्याचं काय, जो तुमच्या भेटीसाठी आतुर होऊन उभा असतो? काय नवरा बायको पुन्हा कधी भेटू शकता, की आपल्या कर्माच्या भिंती या नात्याला कायमचं तोडून टाकतात? आजचा हा व्हिडिओ फक्त माहिती नाही, तर तुमच्या रडणाऱ्या मनाला मिळणारा एक उत्तर आहे. आपण विज्ञानाच्या पलीकडे जाऊन गरुड पुराणाच्या पानापानात लपलेलं ते रहस्य उलगडणार आहोत, जे ऐकून कदाचित तुम्हाला आज शांत झोप लागेल किंवा तुमचं आयुष्य बदलून जाईल. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत राहा, कारण आज तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे. बऱ्याच जणांना असे प्रश्न पडतात की माझे मिस्टर, माझी बायको मला सोडून गेली, काय आम्ही पुन्हा कधी भेटू? स्वामींच्या कृपेने आमची पुन्हा गाठ पडेल का? हे ऐकलं की मन विचाराने शांत होतं. मृत्यू हे जीवनाचं एकमेव सत्य आहे, ते आपण नाकारू शकत नाही. जन्माला येणारा प्रत्येक जीव कधी ना कधी मृत्यू पावणारच आहे. मृत्यू हा अटळ आहे, त्याला वेळच काळाचं बंधन नाही. ज्याची वेळ ठरलेली आहे त्याला जावेच लागते. पण गरुड पुराणाच्या ह्या भगवान विष्णूंची स्वतः पक्षीराज गरुडाला जेव्हा मृत्यूच्या प्रवासाबद्दल सांगितलं, त्यात पती पत्नीच्या भेटीबद्दल अत्यंत गूढ माहिती दिली आहे. ते आपल्याला विसरून जातात का, की ते आपली वाट पाहत असतात? ह्या विशेष व्हिडिओमध्ये आपण गरुड पुराणातील त्या अध्यायाचा अभ्यास करणार आहोत, जिथे आत्म्याच्या प्रवासाचे वर्णन आहे. हा व्हिडिओ बनवताना माझंही मन भरून आले आहे, कारण हे सत्य कठोर आहे, तितकंच ते भावनिकही आहे. जर तुम्ही ही कुणा जवळच्या व्यक्तीला गमावलं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी स्वामींचा एक संकेत समजा. पुढे जाण्यापूर्वी मनापासून जय स्वामी समर्थ कमेंटमध्ये लिहा, कारण स्वामींच्या नामात सर्व दुःखाचे निवारण आहे. गरुड पुराण सांगते की जेव्हा शरीरातून प्राण बाहेर पडतात तेव्हा आत्मा लगेच यमलोकात जात नाही. तो आपल्या शरीराभोवती आणि घराभोवतीच फिरत असतो. पहिल्या काही तासात आत्म्याला हे समजत नाही की तो मेला आहे. तो आपल्या पत्नीला रडताना पाहतो. तो तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो. अगं मी इथेच आहे, रडू नकोस, असं सांगण्याचा प्रयत्न करतो, पण त्याचे शब्द कुणालाही ऐकू जात नाही. तो आपल्या मुलांजवळ जातो, बायकोजवळ जातो. आत्म्याला भूक आणि तहान लागलेली असते. गरुड पुराणापासून हे 13 दिवस त्या आत्म्यासाठी अत्यंत क्लेशदायक असतात. जर पतीचा मृत्यू झाला असेल तर तो आपल्या पत्नीच्या भोवती असतो, आणि जर पत्नीचा मृत्यू झाला असेल तर तो पतीच्या भोवती असते, कारण तिचं दुःख त्याला बांधून ठेवतं. 13व्या दिवशी जेव्हा पिंडदान होतं तेव्हा त्याच्या पुढच्या प्रवासासाठी ऊर्जा मिळते. तुम्हालाही असं कधी वाटतं जवळ असूनही आपण त्याच्या मिठीत मारू शकत नाही, अंगावर शहारे येतात? हे ऐकून मृत्यू किती निष्ठुर असतो. तुम्हालाही असं कधी वाटलंय का, की कुणीतरी घरात आहे पण दिसत नाही? या 13 दिवसांमध्ये घरामध्ये गरुड पुराण आणि विष्णू सहस्रनाम लावून ठेवावे. पती किंवा पत्नीच्या निधनानंतर खचून न जाता श्री स्वामी समर्थ मंत्राचा सतत जप करावा, जेणेकरून त्या आत्म्याला शांती मिळेल. 13 दिवसात केलेलं शुद्ध दान त्या आत्म्याला पुढच्या प्रवासात भोजन म्हणून मिळतं. आपण म्हणतो की लग्न हे 7 जन्माचं नातं आहे. गरुड पुराणात या ऋणानुबंध म्हणतात. एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात पती किंवा पत्नी म्हणून का येते, कारण मागील जन्मातलं काही देणं घेणं बाकी असतं. गरुड पुराणानुसार ज्या पती पत्नीमध्ये अत्यंत प्रामाणिक प्रेम असतं आणि त्यांनी एकमेकांशी कधीही दगाफटका केलेला नसतो, त्यांचे ऋणानुबंध इतके घट्ट असतात की मृत्यू देखील त्यांना तोडू शकत नाही. जेव्हा
असा आत्मा यमलोकाच्या वाटेवर असतो तेव्हा त्यांच्या मनात आपल्या जोडीदाराचे विचार चालू असतात. गरुड पुराण सांगतो की जर तुमचं पुण्य प्रबळ असेल तर तुम्हाला यमलोकातून पुढे पितृकाल जाता येतं. तिथे तुमचे पूर्वज तुमची वाट पाहत असतात. विचार करा, मृत्यूच्या त्या भयान वाटेवर सुद्धा त्या आत्म्याला फक्त आपल्या जोडीदाराचीच आठवण असते. आपल्या जोडीदाराशी कधीही खोटं बोलू नका. जर तुमच्या हातून काही चूक झाली असेल तर जिवंतपणे माफी मागा. जर अमावस्येला पती किंवा पत्नीच्या नावाने अन्नदान करा. स्वामी समर्थांची सेवा केल्याने हे ऋणानुबंध पवित्र होतात. गरुड पुराणात एका नदीचा उल्लेख आहे. तिचं नाव वैतरणी नदी आहे. मृत्यूच्या 1 तास आधी थरकाप होतो. त्याचा मृत्यू होणार आहे त्याचा आधी थोडीशी चाहूल लागते. त्या जीवाला माहीत असते की आज काहीतरी अनिष्ट घडणार आहे. वैतरणी नदी ही रक्ताने भरलेली असते. यमलोकाकडे जाताना प्रत्येक आत्म्याला ही नदी पार करावी लागते. गरुड पुराण सांगतो की ज्या पती पत्नीने आयुष्यात एकत्र राहून धर्माचं पालन केलं आहे, दानधर्म केलं आहे, त्यांच्यासाठी यमदूत एक नावेत आणतात. पण ज्यांची पापं केला आहे, जोडीदाराचा छळ केलेला आहे, ते या नदीत अडकून पडतात. तिथेच पती आणि पत्नीची ताटातूट होते. जर एकाचं पुण्य जास्त असेल तर तो पार होतो आणि दुसऱ्याचं पाप जास्त असेल तर तो तिथेच ओरडत राहतो. एकाच नावेतून प्रवास करणारे 2 जीव कर्मांमुळे एकमेकांपासून कायमचे लांब होतात. ही वैतरणी नदीतून सुटका होण्यासाठी जिवंतपणेच गोदान किंवा गायीची सेवा अत्यंत महत्त्वाची आहे. दररोज स्वामी समर्थांच्या फोटोसमोर बसून माझ्याकडून काही चूक झाली असेल तर क्षमा करा अशी प्रार्थना करा. यामुळे कर्माचा भार हलका होतो. मुळात कोणतीही गोष्ट किंवा कर्म करताना स्वामी मला बघत आहेत हे लक्षात ठेवूनच कर्म करावे, म्हणजे तुमच्या हातून पाप आणि चुका कमी घडतील. गरुड पुराणातील हे सर्वात मोठे रहस्य आहे. लोक विचारतात, आम्ही पुढच्या जन्मात पुन्हा नवरा बायको होऊ का? गरुड पुराणानुसार आत्मा कधीही मरत नाही. तो फक्त कपडे बदलावे तसे शरीर बदलतो. जर पती आणि पत्नी दोघांचीही इच्छा पुन्हा एकत्र येण्याची आणि त्यांचे संस्कार जुळत असतील तर निसर्ग त्यांना पुन्हा एकत्र आणतो. पण दरवेळेस ते पती पत्नीच असतील असं नाही. कधी कधी ते पिता पुत्र, कधी भाऊ बहीण किंवा जीवलगमित्र असून जन्माला येतात. कारण प्रेमाचा उद्देश फक्त शरीर नसतं तर आत्म्याचं समाधान असतं. ज्यांना मोक्ष हवा असतो तो पुन्हा जन्माला येत नाही. ते थेट स्वामींच्या चरणी विलीन होतात. हे ऐकताना थोडं वाईट वाटतं की नातं बदलू शकतो, पण विचार कर, त्या आत्म्याला फक्त तुम्हीच सोबत हवी असते. मग ही कोणत्याही रूपात का असेना, हीच खरी भक्ती आहे. जर तुम्हाला पुन्हा तेच नातं हवं असेल तर संकल्प करून 21 दिवस स्वामी चरित्र सारामृत असे वाचन करा. तुमच्या मनातील शुद्ध इच्छा स्वामी नक्कीच पूर्ण करतात. अनेक भक्तांना अनुभव येतात की गेलेली व्यक्ती स्वप्नात येते. गरुड पुराणी याला संकेत मानतात. आत्मा जेव्हा मृत्यूनंतर स्थिर होतो तेव्हा तो आपल्या प्रियजनांना संदेश देण्यासाठी स्वप्न हे माध्यम वापरतो. पण जर तुमचा जोडीदार स्वप्नात तुम्हाला काही खायला मागत असेल किंवा रडताना दिसत असेल तर त्याचा अर्थ असा होतो की ते अजूनही तृप्त झालेले नाहीत. जर ते शांतपणे असताना किंवा आशीर्वाद देताना दिसले तर समजा की यमलोकांची त्यांची परीक्षा संपली आहे आणि ते सुखी आहे की एक प्रकारचा भेटीचा खून आहे. स्वप्नात जेव्हा आपण ज्यांना पाहतो तेव्हा क्षणभर वाटतं की ते परत आलेले आहेत, पण रडू आल्यावर डोळ्यात पाणी असतं. तुम्हालाही असे स्वप्न कधी पडले का? कमेंटमध्ये हो म्हणून नक्की लिहा. स्वप्नात गेलेली व्यक्ती वारंवार दुःख रूपात दिसत असेल तर नारायण बळी आणि त्रिपिंडी श्राद्ध करून घ्यावे. दररोज श्री स्वामी समर्थ मंत्राचा 11 माळा जप कराव्या. गरुड पुराणातील प्रेतकल्प सांगतो की यमराजाच्या दरबारात सर्व आत्मे आपल्या कर्माच्या रांगेत उभ्या असतात. त्या रांगेमध्ये उभा असलेला प्रेम नसतं, भावना नसतात,
तो फक्त पश्चाताप. यमराजाच्या दरबारात सर्व आत्मे आपल्या कर्माच्या निकालाची वाट पाहत रांगेत उभे असतात. तिथे भेट होणं शक्य असतं, पण तिथेही मोह माया नसते. तिथे फक्त पश्चाताप असतो. यमराज त्यांना त्यांचे मागील आयुष्य पडद्यामागे दाखवतात. जर दोघांनीही भक्ती केली असेल तर यमराज त्यांना एकत्र पुढच्या प्रवासासाठी जाण्याची परवानगी देतात. पण जे फक्त 1% लोकांच्या बाबतीत घडतं, त्यांनी आपलं आयुष्य स्वामींच्या चरणी अर्पण केलं आहे. त्या गर्दीत आपला जोडीदार आपल्याला ओळखेल का हा विचार करूनच मनाला धडकी भरते. पण स्वामींच्या भक्तांना ओळखण्याची गरज नसते, कारण त्यांच्या कपाळावरच स्वामींच्या नावाचं तेज असतं. आयुष्यात कधीही कोणाचं मन दुखवू नका. पती पत्नीने एकत्र बसून रोज किमान 15 मिनिटे नामस्मरण करावे. हे एकत्र केलेले पुण्य तुम्हाला मृत्यूनंतर हे एकत्र ठेवेल. गरुड पुराण सांगते की मृत्यूच्या वेळी जेव्हा भयानक यमदूत येतात ते फक्त पापी लोकांसाठी असतात. जे लोक आयुष्यभर स्वामी समर्थांच्या किंवा दत्तगुरूंच्या मनात दंग असतात त्यांच्यासाठी मृत्यू हा वेदनादायक कधीच नसतो. गरुड पुराणानुसार विष्णूंच्या भक्तांना घेण्यासाठी वैकुंठातून विमान येते. जर पती पत्नी दोघांनीही आयुष्यभर भक्ती केली असेल तर ते यमलोकात जातच नाहीत, ते थेट उच्च लोकात जातात. तिथे दुःख नाही, फक्त आनंद आहे. तिथे त्यांची भेट ही कायमची आणि दिव्य असते. स्वामींची कृपा किती आघात आहे ना. मृत्यूसारख्या भयान गोष्टीलाही स्वामींनी फुलासारखं हलकं करतात. म्हणून केवळ स्वामींच्या नामस्मरणात दंग व्हा. स्वामी कधीच तुमची साथ सोडत नाहीत. हे वाक्य नाही, हे वाक्य तर अंतिम सत्य आहे. रोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना स्वामी माझा हात सोडू नका हीच एक प्रार्थना करा. स्वामी सदैव तुमच्या पाठीशी उभे राहतील. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.